नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण 5 प्रकारच्या भाज्या पाहणार आहोत। प्रत्येक भाजीमध्ये मी मटार मिसळून या भाज्या तयार केलेल्या आहेत, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। कोणत्या भाज्या तयार केल्या आणि कशा तयार केल्या हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला तर लाईक आणि शेअर करा। तसेच मी तयार केलेल्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग पाहूया आपण या मटार मिक्स 5 प्रकारच्या भाज्या। सुरुवातीची आपली पहिली भाजी आहे ती म्हणजे पत्तागोबीची भाजी। तर ही भाजी तयार करण्यासाठी इथं एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेले आहे। त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घ्यायची। हे छान तडतडले की यामध्ये आपल्याला पत्तागोबी घालून घ्यायची। तर पत्तागोबी थोडीशी उभ्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे। आता आपल्याला ही पत्तागोबी 50% शिजेल एवढी भाजून घ्यायची आहे। तर सुरुवातीला अशा पद्धतीने जर आपण ही पत्तागोबी भाजून घेतली तर नंतर फोडणीमध्ये जास्त वेळ शिजवायची गरज नाही आणि नंतरची फोडणी आपल्याला ह्या भाजीला एकदम छान देता येईल। तर बघा, फोडणीसाठी परत मी इथं 2 ते 3 चमचे तेल वापरलेलं आहे। त्यामध्ये आता आपण एक बारीक कापून घेतलेला कांदा भाजून घेणार आहोत। सोबतच 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा भाजून घ्यायच्यात आणि एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो। तर हे तीनही पदार्थ आपल्याला छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आपण पत्तागोबीला 5 ते 7 मिनिट तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि आता कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे आपण 4 ते 5 मिनिट भाजून घेणार आहोत। एवढ्या वेळेमध्ये हे संपूर्ण मिश्रण आपलं भाजून तयार होतं। आता बघा, हे छान असं भाजलेलं आहे। यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा जिरेपूड आणि हे परत एकदा मिसळून घेऊया। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत मटार। तर इथं फ्रेश मटार मी वापरलेले आहेत। फ्रोझन मटार हे 12ही महिने मिळतात, पण आपण जर ताजे मटार वापरले तर आपल्या शरीरावर जास्त काही घातक परिणाम होणार नाही। त्यामुळे ताजे पदार्थ वापरलेले कधीही चांगले। फोडणीमध्ये मटार घातल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिट यांना परत एकदा भाजून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। तर सुरुवातीला आपण इथं पाव चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा लाल चटणी आपल्याला इथं घालून घ्यायची आहे आणि या दोन्हींना आपल्याला परत एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि याची आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची। तर साधारणपणे 2 ते 3 मिनिट इथं वाफ काढून घेतलेली आहे, ती सुद्धा कमी गॅस करून। फुल गॅस केला तर हे सगळं करपून जाईल, त्यामुळे कमी गॅस करूनच आपल्याला ही वाफ काढून घ्यायची आहे। आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि मटार एकदम छान असे शिजलेले आहेत। मटारांचा कलर सुद्धा बदललेला आहे। आता आपण यामध्ये जी पत्तागोबी भाजून ठेवलेली होती ती घालून घेणार आहोत आणि ही भाजी छान अशी परतून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर आपण पत्तागोबीची भाजी केली तर ती खायला एकदम टेस्टी आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे। थोडीशी पद्धत वेगळी आहे, पण एकदम मस्त अशा चवीची ही भाजी तयार होते। आता सर्वात शेवटी आपण या भाजीमध्ये मीठ घालणार आहोत, कारण मीठ घातल्यानंतर भाजीला पाणी सुटते आणि जी काही 50% भाजी आपली शिजायची बाकी आहे ती या मिठाच्या पाण्यावरच आपण शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला कमी गॅस करून परत एकदा 5 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे आणि 5 मिनिटांची वाफ बसल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजी एकदम छानपैकी शिजून तयार झालेली आहे। भाजीचा कलरही बदललेला आहे। पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण ही पत्तागोबीची भाजी तयार केलेली आहे। जशी दिसत आहे तशीच चवीला सुद्धा एकदम मस्त चमचमीत ही भाजी तयार झालेली। ऑफिसच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा शाळेच्या डब्यामध्ये देण्यासाठी एकदम मस्त अशी ही पत्तागोबीची भाजी आपण इथं वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे। तर दुसऱ्या क्रमांकाची भाजी तयार करण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच मोहरी आणि जिऱ्यांची फोडणी घालून घेणार आहोत। आता मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपण यामध्ये घालणार आहोत बारीक कापून घेतलेला लसूण। तर इथं लसूण आपण वाटलेला सुद्धा वापरू शकतो आणि आता आपल्याला हा लसूण चांगला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। लसूण भाजला की यामध्ये घालणार आहोत आपण कच्चे मटार। सोबतच आपण घालणार आहोत 2 ते 3 बारीक कापून घेतलेले गाजरांचे काप। आता हे मटार आणि गाजराचे तुकडे आपल्याला 2 ते 3 मिनिट मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे। पण त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे मिठाच्या पाण्यावरती हे गाजर आणि मटार शिजून निघतील। कमी गॅसवर आपण 5 ते 7 मिनिटांसाठी हे वाफवण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे हे दोन्ही पदार्थ शिजून तयार झालेले आहेत। आता आपण यामध्ये दुसरे मसाले घालणार आहोत। तर त्यामध्ये आपण सुरुवातीला घातलेला आहे अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल चटणी। आता हे सर्व पदार्थ आपण मिसळून घेऊया। मसाले चांगले या गाजर आणि मटारमध्ये मिसळतील अशा पद्धतीने आपल्याला हे 2 ते 3 मिनिट हलवून घ्यायचं आहे। त्यावरून आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस इथं पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस नाही टाकला तरीही चालतो, पण यामुळे भाजीला एकदम भारी अशी चव येते।
त्यावरून आपण घालणार आहोत बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. हे परत एकदा मिसळून घेणार आहोत आणि आपण या भाजीची परत एकदा वाफ काढून घेणार आहोत. तर कमी गॅस करून परत आपल्याला हे 3 ते 4 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे. आणि बघा, एक वाफ बसल्यानंतर एकदम मस्त अशी भाजी इथं तयार झालेली आहे. हॉटेलमध्ये अनेक भाज्यामध्ये गाजराचा वापर करतात, पण आपण इथं मटार घालून फक्त गाजराचीच भाजी तयार केलेली आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे आणि एकदम भन्नाट अशा चवीची. तर नक्की ट्राय करा. ही भाजी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि इथं मस्त अशी गाजरांची लाल भडक रंगाची भाजी इथं तयार झालेली आहे. वळूया तिसऱ्या रेसिपीकडे. तर तिसऱ्या क्रमांकाची भाजी तयार करण्यासाठी परत इथं एका पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेले आहे मोहरी आणि जिरे. हे छान तडतडले की यामध्ये आपण घालणार आहोत हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्यांचं एक वाटण. तर 2 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या इथं वाटून घेतलेल्या आहेत आणि आता हे छान आपण भाजून घेणार आहोत. हे भाजलं की त्यामध्ये मेथीची भाजी घालणार आहोत. तर 1 जुडी मेथी इथं मी वापरलेली आहे आणि त्यामध्येही नुसते भाजीचे पानच वापरलेले आहेत. तर बघा, आता ही भाजी आपल्याला छान अशी या फोडणीमध्ये भाजून घ्यायची. तर मेथीच्या भाजीचं प्रमाण हे भाजल्यानंतर खूप कमी होतं. साधारणपणे 3 ते 4 मिनिटानंतर मेथीची भाजी एकदम मस्त अशी भाजून तयार झालेली आहे. प्रमाणसुद्धा कमी झालेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत मटार. तर इथं मी शिजवून घेतलेले मटार वापरलेले आहेत, कारण या भाजीमध्ये नंतर आपण पाण्याचा वापर करणार नाहीत. म्हणूनच 5 ते 7 मिनिट हे मटार मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत आणि ती यामध्ये घातलेले आहेत. आता आपण यामध्ये घालणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल चटणी, पाव चमचा हळद आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. हे सर्व मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिसळले की आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत. तर साधारणपणे 2 ते 3 मिनिट कमी गॅस करून आपण ह्या भाजीला वाफ काढून घेणार आहोत आणि मस्त अशी दणदणीत वाफ बसलेली आहे. भाजी छान वाफाळलेली आहे आणि एकदम भारी चवीची मेथी मटार ही भाजी इथं तयार झालेली आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही मेथी मटार भाजी आपण ऑफिसच्या टिफिनमध्ये किंवा शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो. तर थोडीशी वेगळ्या पद्धतीची तयार केलेली ही मेथी मटार भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. वळूया आपल्या चौथ्या रेसिपीकडे. सुरुवातीला आता आपण इथं एका पॅनमध्ये घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल. तर तेलाचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त आपल्या भाजीच्या प्रमाणानुसार करू शकतो. आता तेल छानपैकी तापलं की आपण यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घेणार आहोत. हे छान तडतडले की यामध्ये घालणार आहोत बारीक कापून घेतलेले फ्लावर. चांगले 2 ते 3 मिनिट यांना असंच आपल्याला फुल गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर साधारणपणे 4 ते 5 मिनिटांची कमी गॅसवर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर आपण या फ्लावरची म्हणजेच फुलगोबीची भाजी तयार केली तर एकदम भन्नाट अशा चवीची लागते, कारण ही फक्त आपण तेलावरच फ्राय करत आहोत. वाफ काढल्यानंतर फ्लावर 50% शिजलेला आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कच्चे मटार. तर आता हे मटार सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर परत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे 4 ते 5 मिनिटांसाठी. यामुळे कच्चे मटार सुद्धा शिजतील आणि फ्लावर सुद्धा चांगल्यापैकी शिजून निघेल. तर आता हे मस्त असे शिजलेले आहेत. यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. तर 1 चमचा लाल चटणी, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद आपण इथं वापरलेली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला या फ्लावरमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि इथं सोबतच मी मीठ घातलेलं आहे. तर त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे मीठ घालायला विसरू नका. आणि वरून घालायची आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर आपल्याला हे एकदा सगळं मिसळून घ्यायचं आहे. हे मिसळलं की परत आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची. तर कमी गॅसवर परत 4 ते 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊया. एक वाफ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर सुरुवातीला जी कोरडी कोरडी भाजी दिसत होती ती वाफ काढल्यानंतर एकदम मस्त ओलसर अशी तयार झालेली आहे. फक्त वाफेवरच तयार केलेल्या भाज्या एकदम अप्रतिम चवीच्या लागतात. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. वळूया आपल्या शेवटच्या म्हणजेच 5व्या रेसिपीकडे. तर बघा, यासाठी मी इथं एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत मोहरी आणि जिरे. छान तडतडले की आपण यामध्ये घालणार आहोत बारीक कापून घेतलेला लसण. लसण आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये नंतर घालणार आहोत
बारीक कापून घेतलेला एक कांदा. हा कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. ही भाजत असतानाच यामध्ये घालणार आहोत आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. तर ह्या मिरच्या सुद्धा यामध्ये भाजून निघतील, त्यामुळे ह्या सोबतच आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तसेच मटार सुद्धा आपण आताच या कांद्यामध्ये भाजून घेणार आहोत, म्हणजे ते सुद्धा चांगले भाजून आणि शिजून तयार होतील. तर बघा इथं मी थोडेसे मटार घातलेले आहेत आणि ते सुद्धा आपण या कांद्यासोबत भाजून घेणार आहोत. कांदा, मटार आणि हिरवी मिरची छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद. हे छानपैकी मिसळून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिट भाजल्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत बटाटे. तर इथं मी अगोदर शिजवून घेतलेले बटाटे वापरलेले आहेत आणि ते थोडेसे मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने जर भाजी तयार केली तर एकदम झटपट तयार होते आणि अप्रतिम अशा चवीची होते. आता आपण हे बटाटे या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचेत, म्हणजे आपण यामध्ये जे मीठ वगैरे घातलेलं आहे ते या पूर्ण बटाट्यामध्ये मिसळून जाईल आणि या भाजीला एकदम छान अशी चव येईल. आता ही भाजी व्यवस्थित मिसळून तयार झालेली आहे. आता आपण याची एक वाफ काढून घ्यायची आहे. तर वाफ नाही काढली तरीही चालते, पण वाफ काढली तर भाजीमध्ये घातलेलं मीठ पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिसळेल. नाहीतर ही भाजी मीठ व्यवस्थित न मिसळल्यामुळे थोडीशी खारट आणि अशा पद्धतीची होते. त्यामुळे एकाच चवीची भाजी तयार करायची असेल तर थोडीशी 2 मिनिटांची आपल्याला इथं वाफ काढून घ्यावीच लागणार आहे. आणि बघा एक वाफ काढल्यानंतर भाजी थोडीशी ओलसर झालेली आहे. मिठाचं पाणी सुटल्यामुळे हे पूर्ण भाजीमध्ये मिसळून गेलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून आपली इथं भाजी तयार झालेली आहे. तर एकदम मस्त अशा थोडंही पाणी न वापरता आपण इथं 5 प्रकारच्या भाज्या तयार केलेल्या आहेत. तर प्रत्येक भाजीमध्ये मटार वापरलेले आहेत आणि वेगळ्या पद्धतीच्या आपण ह्या भाज्या तयार केलेल्या आहेत. तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीच्या मटार मिक्स भाज्या नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.